बीड सरपंच हत्या प्रकरणात घडामोडींना वेग, वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग, फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती. वाल्मिक कराडचा अनेक हत्या प्रकरणात सहभाग, त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग, फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती. बीडमध्ये तपासादरम्यान सीआयडीला एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले. यामध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याची अंजली दमानियांची स्पष्टोक्ती. मात्र एका बड्या नेत्याचा फोन गेल्याचा दमानियांचा दावा. अंजली दमानियांना आलेल्या व्हॉइस नोटबाबत पोलिसांचं स्टेटमेंट, मेसेज पाठवणारा नशेत असल्याची बीड पोलिसांची माहिती. कोणतीही माहिती सर्वात आधी पोलिसांना देण्याच्या सूचना. मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू. हत्याकांडातील 3 मुख्य आरोपी सध्या फरार. संतोष देशमुखांना न्याय मिळणारच, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेला शब्द ते पूर्ण करतील, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची सीआयडीकडून 9 तास चौकशी, अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची सोनावणेंची प्रतिक्रिया. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं केलेल्या तक्रारीवर कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये न्याय मिळवण्यासाठी मूकमोर्चा काढला हे योग्यच, खासदार नरेश म्हस्केंची पोस्ट. मात्र प्राजक्ता माळीचं नाव विनाकारण गोवलं जात असल्याचं म्हस्केंचं मत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज बीड परभणी दौऱ्यावर, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. धाराशिवमधील सरपंचांवरती हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा गावातील संतप्त नागरिकांचं आंदोलन. परभणीमध्ये सकल मराठा समाजाची बैठक, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याबाबत बैठकीत चर्चा. 4 जानेवारीला परभणीमध्ये मूक मोर्चा काढणार. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, आव्हाडांनी मानहानी केल्याचा धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. केरळ म्हणजे पाकिस्तान, म्हणूनच प्रियंका गांधी तिथून निवडून येतात, मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. अफजल खानाच्या वधाचे फोटो लावू नका असं सांगण्यात आल्याचा नितेश राणेंचा दावा. मात्र अफजल खानाच्या वधाचे फोटो इथे नाही तर पाकिस्तानात जाऊन लावायचे का, नितेश राणेंचा सवाल. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावरती, आणखी एक घोटाळा उघड करण्याचे सोमय्यांचे सूतोवाच. मुंबई महापालिकेतील प्रशासकाच्या कारभाराला 7 मार्चला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तेव्हा 7 मार्चपूर्वी मुंबईसह राज्यातील सगळ्या महापालिकांच्या निवडणुका घ्या, सपाचे आमदार रईस शेख यांची शिंदे फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार, सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींची घोषणा. महाविकास आघाडीनं धर्मनिरपेक्ष तत्वांना तिलांजली दिल्याचीही टीका. दादा भुसे आज शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार. नाशिकच्या विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात पदभार स्वीकारणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्वरित मंत्री आज पदभार स्वीकारणार. मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारणार, तर नाराज असलेले दत्ता भरणे पदभार स्वीकारणार का याकडे लक्ष. महाराष्ट्रातील भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा नड्डांच्या हस्ते सत्कार. भाजप संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेसाठी बावनकुळे दिल्ली. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक.
विधानसभा निवडणुकीमध्ये कट कारस्थान करून आपला पराभव करण्यात आला, राम शिंदेंचा आरोप. बारामतीच्या मळे गावामध्ये शरद पवारांकडून कृषी विज्ञान केंद्राची पाहणी. कृषी विज्ञान केंद्रामध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन. ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळानं निधन. आज ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. आईला अखेरचा निरोप देताना नाना पटोले गहिवरले. साश्रू नयनांनी नाना आणि त्यांच्या कुटुंबियांनी मीराबाई पटोलेंना अखेरचा निरोप दिला. बीडीडी चाळतील अय्यप्पा स्वामी मंदिरातील पूजेला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली. गेले काही दिवस सरकार सुट्टीवर आहे असंच वाटतं, आदित्य ठाकरेंची टीका. मंत्री भरत गोगावलेंनी साईबाबांचं दर्शन घेतलं. आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो, यावेळी मंत्री म्हणून दर्शनाला आलोय, गोगावलेंची प्रतिक्रिया. म्हसळा शहरातील जानसाई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरेंची भेट. अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. जानसाई नदीवरील 5 कोटी रुपयांच्या संवर्धन प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल. वर्ध्यातून बदली झालेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंसाठी विविध संघटनांकडून निरोप समारंभाचं आयोजन. पोलीस अधीक्षकांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. राज्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट, त्यामुळे ढगाळ हवामानानं किमान तापमानात वाढ. राज्यात थंडी गायब. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावलेलीच. बीकेसी malaड कुर्ल्याची हवा खराब श्रेणीमध्ये. मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडू नये, डॉक्टरांचं आवाहन. मुंबई वाहतूक पोलिसांकडून 2000हून अधिक रिक्षा जप्त. विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई. राज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी या जागा भरल्या जाव्यात अशी मागणी. लेगसी प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईला 21 कोटींची देणगी. संस्थेमध्ये शिक्षण घेऊन 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी बेंचकडून देणगी. घरांच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसून वीज निर्मिती करण्याच्या योजनेमध्ये उत्तम कामगिरी. त्यामुळे गेल्या 4 वर्षात राज्याला केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन. 26 डिसेंबरला म्हाडा उपाध्यक्षांच्या अंगावर एक व्यक्ती धावून गेल्यानं म्हाडा कर्मचारी आक्रमक. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा. जिल्हा परिषद शाळेतील माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती. 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. घरातून 5000 रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन केला. कोरियातील BTS व्ही ग्रुपला भेटण्यासाठी मुलींनी घरातून पळ काढला. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह नेणारी रिक्षा पोलिसांकडून जप्त. विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता, तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागच्या सीटवर बसली होती. शारीरिक संबंध म्हणजे लैंगिक अत्याचार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. नागपूरमध्ये हत्यासत्र थांबेना. काल भर दिवसा जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तानच्या चौकीदाराची हत्या. मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूरच्या गांधीबाग परिसरात एकाची हत्या. हल्ल्यामध्ये 1 जण गंभीर जखमी. पैशाच्या जुन्या वादातून हल्ल्याची आणि हत्येची घटना घडल्याची प्राथमिक माहिती. कल्याणचा खटला उज्ज्वल निकम लढवणार. आरोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टाचं कामकाज सुरू होणार. अशा गुन्ह्यात ताबडतोब शिक्षा होणं गरजेचं. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. वाशिममध्ये तहसीलदारांनी फिल्मिस्टाईनला पाठलाग करून अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. डहाणूच्या वाघाडी गावाजवळ भीषण अपघात. भरधाव वेगानं आलेली दुचाकी कारवर धडकली. अपघातात 3घांचा मृत्यू, तर कारमधील महिला गंभीर जखमी. भिवंडीतील उड्डाण पुलावरती मध्यरात्रीच्या सुमारास 3 अपघात. वेगवेगळ्या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांच्या वसाहतीतील एका घराचा स्लॅब कोसळला. सम्राट या 3 मजल्यांच्या इमारतीतली घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईच्या malaड मढ कोळीवाड्यातील मासेमारी नौका बुडाली. मालवाहू जहाजानं धडक दिल्यानं नौका बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCमध्ये परफ्यूम आणि फ्रेग्रन्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. UK अरोमॅटिकसह आणखी 2 कारखान्यांना आग. 4 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
भिवंडीमध्ये दुचाकीस्वार ड्रेनेजमध्ये पडला, स्थानिकांकडून दुचाकीस्वाराला वाचवण्यात यश. घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर मात्र प्रश्नचिन्ह. रायगडच्या मुंगोशी गावात महादेवाची पिंड आणि शस्त्र असलेली देवीची मूर्ती सापडली. दुर्ग चांकशीच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मूर्ती सापडली. नाशिकमधील सप्तशृंगी देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार. नववर्षानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक रोषणाई, सगळा परिसर रोषणाईनं उजळला. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, सलगच्या सुट्ट्या आणि आज सोमवती अमावास्या असल्यानं मंदिर गजबजलं. सांगलीतील जतच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेची सांगता, यात्रेमध्ये खिलार जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची जतमध्ये गर्दी. साताऱ्याच्या पुसेगावात सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव. जयकुमार गोवळे, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसलेंच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला सुरुवात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात. नांदेडसह शेजारी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, सगळी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल. कोकणातल्या हॉटेल्समध्ये मासे खाण्यासाठी गर्दी, विविध प्रकारचे मासे खवय्यांच्या पसंतीला. रायगडच्या बोर्ला गावातील जंगलामध्ये बिबट्याचा मृतदेह आढळला. जंगलातल्या झुडपामध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू. अहिल्यानगरच्या म्हसेखुर्द गावात उसाच्या शेतात आढळलेली बिबट्याची पिल्लं, ग्रामस्थ भयभीत. वनविभागानं बिबट्याला पकडावं, ग्रामस्थांची मागणी. अकोल्यामध्ये पुष्प प्रदर्शनाचं आयोजन, विविध प्रकारची फुलं एकाच ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गेल्या 51 वर्षांपासून अकोल्यामध्ये या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. थंडीचा जोर वाढताच जळगावच्या कंडारी गावात भरीत पार्टीचं आयोजन, जवळपास 1000 लोकांनी भरीत खाण्याचा आनंद घेतला. तुमच्या घरात चोरी होऊ शकते, घर सांभाळा, पोलिसांचा धाराशिवकरांना अलर्ट मेसेज. अमावास्येनिमित्त धाराशिवमध्ये घरातील सर्वजण शेतात जाऊन जेवण्याची परंपरा. शेतात जाण्यापूर्वी कोणाला तरी घरी राहण्याचं आवाहन. वर्षातल्या शेवटच्या मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद. मोदींकडून डिजिटल अटक, स्वामी विवेकानंद, एनसीसी लायब्ररी या विषयांवरती चर्चा. काँग्रेस गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. 3 जानेवारीनंतर शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस मोहीम राबवणार असल्याची जयराम रमेश यांची माहिती. बिहारमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेविरोधात आंदोलन, परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आंदोलनात प्रशांत किशोर सहभागी. मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या घराबाहेर आंदोलकांची गर्दी. विशाखापट्टणमच्या रामाकृष्ण बीचवरती भारतीय नौदलाची प्रात्यक्षिकं. यामध्ये लढाऊ विमानांद्वारे सामरिक युक्ती, स्काय डायव्हिंग, डिस्प्ले आणि मरीन कमांडोद्वारे शोध घेण्याचा. तब्बल 34 वर्षांनंतर श्रीनगरमधला दल लेक गोठला, पर्यटक आनंदले. केदारनाथ मंदिरावर बर्फाचा थर, मंदिराच्या परिसरात 2 ते 3 फूट बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी आयटीबीपी आणि पोलीस तैनात. काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावर 24 तासांनंतर आज विमान उड्डाणं सुरू. कमी दृश्यमानता असूनही विमान उड्डाणं वेळेवर. इस्रोकडून आज पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग. डॉकिंग अनडॉकिंग क्षमतेमध्ये भारत स्वावलंबी होणार. अंतराळामध्ये स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात. मैंने प्यार किया या चित्रपटाला 35 वर्ष पूर्ण. 35व्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा राजश्री प्रोडक्शनचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.